महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपच्या युतीची चर्चा करण्यासाठी दुसरी बैठक पार पडली। या बैठकीत भाजपने 114 जागांची मागणी केली। ही मागणी अर्थातच शिवसेनेने मान्य केली नाही। यानंतर दोन्ही पक्षांनी अपेक्षित जागांची यादी एकमेकांसमोर मांडण्याचा निर्णय घेतलाय। पारदर्शकतेबद्दल माननीय मुख्यमंत्रीजी कार्यपद्धतीने कार्यक्रम उद्धवजींशी बोलून ठरवतील, त्यामुळे आज त्याच्यावर इथे चर्चा झालेली नाही। ज्या जागा आम्ही जिंकू शकू किंवा जिंकणार अशा जागांचा प्रस्ताव एकमेकाला लिखित स्वरूपात देणार आणि त्यानंतर आपापल्या पक्षात त्याची चर्चा आणि बरोबरीने युतीची चर्चा आणि युतीमध्ये या जागांवरची चर्चा पुढच्या टप्प्यात आम्ही करणार आहोत। आम्ही इथून दहिसर ते मुलुंडपर्यंतचा आढावा घेतला आणि अत्यंत प्राथमिक याच्यावरच्या जागांच्या बाबतीमध्ये फक्त गोष्टी पाहिल्या आणि बोलणी ज्या पद्धतीनं झाली आजच्या घडीला तरी व्यवस्थित झाली। 21 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी निर्णायक स्वरूपात आपल्याला पुढे मांडायच्या आहेत, नेतृत्वासमोर न्यायच्या आहेत आणि मग नेतृत्व त्याच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख त्याबद्दलचा जो निर्णय असेल ते जाहीर करेल। विद्यापीठाच्या कारभारावरून पुण्यात पुन्हा एकदा भाजपच्या कुलकर्णी विरुद्ध शिवसेनेचे देशपांडे असा वाद पेटलाय। 2 दिवसांपूर्वी भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कारभारावर टीका केली होती। विद्यापीठानं खोट्या माहितीच्या आधारावर नॅक मानांकन मिळवल्याचा त्यांचा आरोप आहे। त्यावर कुलगुरूंनी योग्य ते स्पष्टीकरण दिलं, मात्र आता ते राहिलं बाजूला आणि शिवसेनेच्या श्याम देशपांडे यांनी मेधा कुलकर्णींनाच लक्ष केलंय। कुलकर्णींनी विद्यापीठाची बदनामी केल्याचा आरोप करत देशपांडे यांनी त्यांच्या विरोधात थेट आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। तसंच शिवसेना भाजपमध्ये सध्या पारदर्शकतेवरून जे कोल्ड वॉर सुरू आहे त्याचाही त्यांनी चांगला समाचार घेतलाय। नोटबंदी केली तेव्हा कुठे होती पारदर्शकता असा सवाल त्यांनी विचारलाय। ते रत्नागिरीत बोलत होते। भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या मुलावर दादर रेल्वे स्टेशनवर प्राणघातक हल्ला झालाय। दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर कणकवलीला जाणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेसच्या A1 बोगीत ही धक्कादायक घटना घडली आहे। प्रथमेश तेली रेल्वेत चढत असताना 2 हल्लेखोरांनी त्यांना खाली खेचून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। हल्लेखोरांनी प्रथमेश यांना चालत्या रेल्वेखाली ढकलण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांनी आरडाओरडा केल्यानं सुदैवानं घटनास्थळी गर्दी जमली आणि त्यांची सुटका झाली। मात्र या मारहाणीत प्रथमेशचा हात जायबंदी झालाय। 2 हल्लेखोरांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलंय, तर दुसरा आरोपी फरार झालाय। अटकेत असलेल्या आरोपीचं नाव प्रवीण खरात असून तो चेंबूरचा रहिवासी आहे। शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बाबर भाजपचा शेला अंगावर घेतला। लोकसभेला तिकीट नाकारल्यापासून बाबर पक्ष नेतृत्वावरती नाराज होते। लोकसभेच्या निवडणुकीवेळीच त्यांनी पक्ष सोडला होता। पक्ष सोडताना त्यांनी उद्धव ठाकरेंनी तिकिटासाठी पैसे मागितल्याचा आरोप केला होता। त्यामुळे गेल्या 2.5 वर्षात ते शिवसेनेपासून आणखीनच दूर गेले होते। मुंबई महापालिकेत गैरकारभार भ्रष्टाचार हा जणू अधिकारच बनून गेलाय। कचरा वाहतूक कामामध्ये कंत्राटदारांच्या फायद्यासाठी जादा फेऱ्या दाखवून बिलं मंजूर करणं, लॉकशीटवर खोट्या नोंदी करणं अशा प्रकारचा गैरकारभार होत असल्याचं झी 24 तासनं समोर आणलं। 8 डिसेंबरच्या स्थायी समितीतही हा मुद्दा चर्चेला आला, तेव्हा पालिका प्रशासनानं याची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं। पण चौकशी तर दूरच, उलट अद्यापही त्याच जोमानं हा गैरकारभार मागच्या पानावरून पुढे सुरू आहे, हे झी 24 तासच्या तपासात पुढे आलंय। नागपुरात काँग्रेसनं सुरू केलेल्या रिझर्व्ह बँकेच्या घेराव आंदोलनात पोलिसांनी सौम्य लाठीमार केला। नागपुरात देखील संविधान चौकात रिझर्व्ह बँक समोर काँग्रेसतर्फे आरबीआयला घेराव घालण्यात आला। काँग्रेसच्या या आंदोलनासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे उपस्थित होते। तर मुंबईत महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसतर्फे अन्यायकारक नोटबंदी विरोधात रिझर्व्ह बँकेवरती मोर्चा घेराव करण्यात आला। या आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसंच सर्व काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिझर्व्ह बँकेच्या मार्गावर मोर्चात सामील झाले। यावेळी अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांना ताब्यात घेण्यात आलं। तर चंदीगडमध्ये रिझर्व्ह बँकेच्या ऑफिस बाहेर काँग्रेसचे दिग्गज नेते रस्त्यावर उतरले। रिझर्व्ह बँकेला घेराव घालून त्यांनी नोटबंदीच्या निर्णयाचा निषेध केला।
रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व एसटी कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज जिल्ह्यातल्या प्रवाशांना हाल अपेष्टांना सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बुधवारच्या बैठकीत एसटीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये तोडगा निघालेला नाही, त्यामुळे आजपासून आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. गुहागर बसमधून प्रवास करणाऱ्या एका मुलीनं वाहकाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वाहकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांनी पोलिसांविरोधात आंदोलन केलं होतं. आता हे आंदोलन जिल्हाभर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे, यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. अभिनेता सलमान खान विरोधात राजस्थानमध्ये सुरू असलेल्या अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याच्या खटल्यातून सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जोधपूर कोर्टाचे न्यायाधीश दलपत राजपुरोहित यांनी हा निकाल दिला. 1998 पासून सुरू असलेल्या 4 खटल्यांपैकी 3 खटल्यांमध्ये सलमानची निर्दोष मुक्तता झाली आहे. सलमानसोबत त्याची बहीण अलविराही निकालाच्या वेळी कोर्टात हजर होती. निकालाआधी कोर्टाबाहेर सलमानच्या फॅन्सनी मोठी गर्दी केली होती. निवडणूक आयोगावर यंदा सैराटचा फिवर दिसतोय. आयोगानं राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं यासाठी चक्क आर्ची आणि परशाचा आधार घेतलाय. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आर्ची आणि परशाचे फोटो झळकलेत. विशेष म्हणजे आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ही अजून संज्ञान नाही. त्यामुळे आता मुळात जिला मतदानाचा अधिकारच नाही अशी रिंकू मतदानाची सदिच्छा दूत कशी होणार असा प्रश्न विचारण्यात येतोय. नोटाबंदीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची बुधवारी संसदीय समितीसमोर अक्षरशः भंबेरी उडाली. नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खासदारांच्या वित्त विभाग समितीसमोर उर्जित पटेल यांना पाचारण करण्यात आलं होतं. नोटाबंदीमुळे झालेल्या परिणामांची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना माजी मंत्री वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील या समितीसमोर बोलावण्यात आलं. त्यावेळी खासदारांच्या अनेक तिखट आणि तिरकस प्रश्नांना उत्तर देताना ते चांगलेच गडबडले. अखेर राज्यसभेत नोटाबंदीचे वाभाडे काढणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पटेल यांच्या बचावार्थ धावून आले. त्यांची संस्था आणि पदाचा आदर राखला पाहिजे असं सांगत सिंग यांनी पटेलांवरच्या प्रश्नांच्या सरबत्तीला लगाम घातला. बँकिंग व्यवस्था सुरळीत होण्यासाठी आणखी किती काळ लागेल या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर पटेल देऊ शकले नाही. दरम्यान नोटाबंदीनंतर जवळपास 60% म्हणजे $9.25 लाख किमतीच्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकेकडे परत आल्याची माहिती त्यांनी यावेळी संसदीय समितीला दिली. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं काँग्रेसला जबर दणका दिलाय. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते एन डी तिवारी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र रोहित शेखर तिवारी आणि त्यांची पत्नी उज्ज्वला तिवारी देखील उपस्थित होते. 91 वर्षीय एन डी तिवारी सध्या राजकीयदृष्ट्या फारसे सक्रिय नाहीत, मात्र त्यांच्या पाठिंब्यामुळे भाजपला राजकीय फायदा होऊ शकतो असं मानलं जात आहे. आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ असलेल्या SNDT महिला विद्यापीठात ड्रेस कोडची सक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठातर्फे फोर्ट कॅम्पसमधल्या विद्यार्थिनींना फॉर्मल ड्रेस घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागानं या संदर्भातलं परिपत्रक काढलंय. फॉर्मल कपडे बंधनकारक केल्यानं विद्यार्थिनींना जीन्स, शॉर्ट, स्कर्ट्स, मिनीज आणि मिडीज घालता येणार नाहीत. या निर्णयाचं विद्यार्थिनी आणि पालकांनी स्वागत केल्याचा कुलगुरू शशिकला वंजारी यांचा दावा आहे. पण काही विद्यार्थिनींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. किंग खान शाहरुखच्या आगामी रईस या सिनेमाविरोधात कल्याण शिवसेना आक्रमक झाली आहे. कल्याण पूर्वमधील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी पोलीस आणि मल्टिप्लेक्सना निवेदन दिलंय. हा सिनेमा रिलीज झाला तर शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा गायकवाड यांनी दिलाय. या सिनेमातील पाकिस्तानी कलाकार माहिरा खान हिच्या सहभागावर शिवसेनेचा आक्षेप आहे. तिचे सीन्स काढून सिनेमा प्रदर्शित करण्यास काहीही हरकत नसल्याचंही सांगण्यात आलंय. यवतमाळचे जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याबाबत धमकीचं पत्र मिळाल्यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसर रिकामा केला. सर्व कर्मचारी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. स्थानिक वर्तमानपत्राच्या कार्यालयात हे धमकीचं पत्र मिळालं. 18 जानेवारीला बॉम्बनं जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देऊ असा मजकूर असलेलं हे पत्र असून खाली कुणबी संघटना असं लिहिलेलं आहे. पोलीस विभागाला हे पत्र मिळाल्यानंतर सतर्कता बाळगत पोलीस पथक, बॉम्ब शोधक पथक, डॉग स्क्वॉड जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालं. हे पत्र कोणी पाठवलं हा खोडसाळपणा तर नाही ना, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेनं हिरानंदानी हॉस्पिटलसोबत केलेला करार रद्द करून जोरदार दणका दिलाय. एवढंच नव्हे तर 1 महिन्याच्या आत रुग्णालयाची जागा खाली करण्याचे आदेशही नवी मुंबई पालिकेनं दिले.
वाशीतल्या प्रथम संदर्भ रुग्णालयामधील अर्धा भाग हिरानंदानी हॉस्पिटलला सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी दिलाय. मात्र हिरानंदानीनं परस्पर फोर्टिजला हे हॉस्पिटल चालवायला दिलं. त्यामुळे मनपानं 1 महिन्यापूर्वी हिरानंदानीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर करार रद्द केल्याची नोटीस आज दिली आहे. राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली आहे, पण गणितात अजूनही महाराष्ट्र कच्चाच आहे. प्रथम या संस्थेच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या असर अहवालामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आलाय. शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या हस्ते हा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला. लातूरमधल्या हिरेमठ पेट्रोल पंपावरती दरोडा टाकणाऱ्या 3ही दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आलंय. मुख्य आरोपी प्रभुलिंग लखदिवे, सचिन कावळे आणि प्रदीप ओगले यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून सोनं, 40,000ची रोकड आणि पिस्तूल जप्त करण्यात आलंय. 3 दिवसांपूर्वी लातूरमध्ये हा दरोडा पडला होता. नंदुरबार जिल्हा उद्योग केंद्रात बनावट कागदपत्र तयार करून कोट्यवधींचं शासकीय नुकसान आणि अनुदान लाटलं गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नंदुरबार लाचलुचपत विभागानं केलेल्या खुल्या चौकशीत हा गैरव्यवहार उघडकीस आला असून या प्रकरणी 2001 ते 2010 दरम्यान शासनाची फसवणूक करणारे 33 अधिकारी, कर्मचारी आणि बनावट लाभार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंदुरबार लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथील लाचलुचपत विभागाच्या पथकांनी आरोपींच्या घराची झाडाझडती घेतली. कोतवालांमधून शिपाई पदांसाठी झालेल्या भरतीमध्ये आपल्याला डावललं गेल्याचा आरोप एका कोतवालानं केलाय. तसंच खुल्या प्रवर्गात आपली उमेदवारी बसत असताना सुद्धा आपल्या जागी एका इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराला भरल्याचा आरोप खेड येथील एका कोतवालानं केलाय. मात्र सगळी भरती प्रक्रिया पारदर्शकतेनं झाली असल्याचा दावा प्रशासनानं केलाय. द्राक्षाची पंढरी मानल्या जाणाऱ्या नाशिकमधून यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात होणार आहे. द्राक्ष निर्यातीसाठी 34,110 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 8,000 शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या आणि लागवडीखालील क्षेत्र वाढल्यानं मागील वर्षीचं रेकॉर्ड मोडून नाशिकचे द्राक्ष परदेशवारीसाठी सज्ज झाले आहेत. तमिळनाडूत प्रसिद्ध असणाऱ्या जलाईकट्टू या बैलांच्या खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. चेन्नईतल्या मरीना बीचवर नागरिकांनी तुफान गर्दी करत जलाईकट्टूला आपला पाठिंबा दर्शवला. पोंगलच्या वेळी खेळल्या जाणाऱ्या खेळावर 2014 मध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या बंदीविरोधात अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं तात्काळ निर्णय देण्यास नकार दर्शवला होता. तरीही यावर्षी जलाईकट्टूचं थोड्याफार प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यावर तोडगा निघत नसल्यानं जनता रस्त्यावर उतरून एका प्रकारे आंदोलन करते. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम पंतप्रधान नरेंद्र मोदींची या विषयावरती भेट घेण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.